नमस्कार रसिक मित्रांनो, सर्वप्रथम मला सांगा, तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला आहे का? नसेल केला तर अजिबात विलंब न करता लगेच करा, कारण अजून तर माझ्याकडे असलेला व्हिडिओचा भला मोठा खजिना मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, एका पाठोपाठ एक. मग त्याचा आनंद आणि आस्वाद तुम्हाला सतत घेता आला पाहिजे ना, म्हणून मग करा बरं सबस्क्राईब. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ आहे प्रवरेच्या पात्रात दिलखुलास मौज मस्ती करणाऱ्या दोन निरागस बालकांचा. प्रवरा नदीच्या पाण्यात जलक्रीडेचा मनसोक्त आनंद लुटणारी ही भावंड नवीन नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील भव्य उड्डाणपुलाच्या खालून येणाऱ्या प्रवरेच्या प्रवाहात डुंबत आहेत. हे डुंबणं म्हणजे उन्हाळ्यातला परमोच्च आनंद. एका भावाला चांगलं पोहता येत असल्यानं तो धीटपणे प्रवाहात मस्ती करतो. छोटा भाऊ हवा भरलेल्या ट्यूबचा आधार घेत पाण्यावर स्वार होतोय. अतिशय निखळ आनंद घेणारी ही भावंड आई वडिलांच्या सोबत या ठिकाणी आलेली आहेत. आई वडील धुणी धुत असताना त्यांची लेकरांवर बारीक नजर देखील आहे. मुलांना पोहणं शिकवण्यासाठी गावातल्या नदी इतकं उत्तम ठिकाण कोणतं असणार? याच प्रवरेच्या पात्रात अनेक वर्षांपासून पट्टीची पोहणारी मंडळी तयार होत आली आहे. ही दोन भावंड देखील पोहण्याच्या शिशुवर्गात प्रशिक्षण घेत आहेत असं म्हणावं लागेल. निर्भेळ निरागस आनंदाचे हे क्षण या बालकांच्या दृष्टीने अनमोल आहेत. बिन खर्चात देखील आनंद मिळवता येऊ शकतो हे बालकांना परिस्थिती आपोआप शिकवते. प्रवरा नदी म्हणजे जलतरणाचं विद्यापीठ मानलं जातं. हिच्या कुशीत कितीतरी पिढ्या पोहायला शिकल्या. पोहण्यानं सर्वांगाचा व्यायाम होत असल्यानं सुदृढतेचा वरदान देणारी ही वरदायिनी अमृतवाहिनी आहे. या लोकमातेनं सुदृढ शरीर आणि भक्कम मनाचे आत्मविश्वासाचे बाळकडू थेंबा थेंबातून आजवर मातेच्या ममतेनं सर्वांना दिलंय. बालपणी शाळा बुडवून पोहायला जाण्याचा छंद इथल्या अनेकांच्या आठवणीत आहे. पोहणं झालं की काठावरच्या चिंचांच्या झाडांवर चढून चिंचा पाडणे हा एक मोठा सोहळाच असायचा. आणि बरं का मंडळी, एकाच टॉवेलमध्ये 8-8, 10-10 मित्र अंग पुसून पुन्हा बेमालूमपणे जसे काही शाळेतूनच घरी येत आहोत अशा आविर्भावात आपापल्या घरी पोचायचे. कधीतरी मात्र हे बिंग फुटायचं आणि मग काय, मायबाप भरपूर कुटायचे देखील. पण पोहण्याच्या व्यायामाने अंगी आलेल्या शक्तीमुळे सहनशक्ती देखील भरपूर वाढलेली असायची. त्यामुळे तो मार देखील सर्वजण पचवायचे. अनेक गावांमधील नद्या पूर्वी 12ही महिने वाहत्या असत. निसर्गाची झालेली हानी आणि बेभरवशाचा पाऊस, घट्ट पर्जन्यमान यामुळे अनेक नद्या आता हंगामी स्वरूपात वाहताना दिसतात. प्रवरा माईचं देखील तसंच झालंय. कोणे एकेकाळी प्रवरा बारमाही होती हे सांगितलं तर आजच्या पिढीला खरं वाटणार नाही. आजकाल परिस्थिती अशी आहे की जेव्हा भंडारदरा किंवा निळवंडे धरणातून पाण्याचं आवर्तन सोडलं जातं तेव्हाच प्रवरेच्या पात्रात पाणी बघायला मिळतं. एखाद्या पावसाळ्यात बेसुमार पाऊस झाला तर भंडारदरा, निळवंडे ही धरणं ओसंडून वाहू लागतात आणि तेव्हा मात्र प्रवरा नदी अखंड 3-4 महिने सलग वाहताना दिसते. सातत्यानं 100 दिवस वाहत राहिलेल्या प्रवरा माईची वेदमंत्रांच्या घोषात सालंकृत विधिवत पूजा करण्याची प्रथा आहे. तो सोहळा तर डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. अथांग पात्रात कृतज्ञतापूर्वक दीप प्रवाहित केले जातात. ते दृश्य
कधीही विसरता येणार नाही इतकं मनोहारी असतं. म्हणून तर सगळे म्हणतात, ही प्रवरा माई आमची दुसरी आई. नमस्कार रसिक मित्रांनो, सर्वप्रथम मला सांगा, तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला आहे का? नसेल केला तर अजिबात विलंब न करता लगेच करा, कारण अजून तर माझ्याकडे असलेला व्हिडिओचा भला मोठा खजिना मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एका पाठोपाठ एक, मग त्याचा आनंद आणि आस्वाद तुम्हाला सतत घेता आला पाहिजे ना, म्हणून मग करा बरं सबस्क्राईब. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ आहे प्रवरेच्या पात्रात दिलखुलास मौज मस्ती करणाऱ्या दोन निरागस बालकांचा. प्रवरा नदीच्या पाण्यात जलक्रीडेचा मनसोक्त आनंद लुटणारी ही भावंड नवीन नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील भव्य उड्डाणपुलाच्या खालून येणाऱ्या प्रवरेच्या प्रवाहात डुंबत आहेत. हे डुंबणं म्हणजे उन्हाळ्यातला परमोच्च आनंद. एका भावाला चांगलं पोहता येत असल्यानं तो धीटपणे प्रवाहात मस्ती करतो. छोटा भाऊ हवा भरलेल्या ट्यूबचा आधार घेत पाण्यावर स्वार होतोय. अतिशय निखळ आनंद घेणारी ही भावंड आई वडिलांच्या सोबत या ठिकाणी आलेली आहेत. आई वडील धुणी धुत असताना त्यांची लेकरांवर बारीक नजर देखील आहे. मुलांना पोहणं शिकवण्यासाठी गावातल्या नदी इतकं उत्तम ठिकाण कोणतं असणार? याच प्रवरेच्या पात्रात अनेक वर्षांपासून पट्टीची पोहणारी मंडळी तयार होत आली आहे. ही दोन भावंड देखील पोहण्याच्या शिशुवर्गात प्रशिक्षण घेत आहेत असं म्हणावं लागेल. निर्भेळ निरागस आनंदाचे हे क्षण या बालकांच्या दृष्टीने अनमोल आहेत. बिन खर्चात देखील आनंद मिळवता येऊ शकतो हे बालकांना परिस्थिती आपोआप शिकवते. प्रवरा नदी म्हणजे जलतरणाचं विद्यापीठ मानलं जातं. हिच्या कुशीत कितीतरी पिढ्या पोहायला शिकल्या. पोहण्यानं सर्वांगाचा व्यायाम होत असल्यानं सुदृढतेचा वरदान देणारी ही वरदायिनी अमृतवाहिनी आहे. या लोकमातेनं सुदृढ शरीर आणि भक्कम मनाचे आत्मविश्वासाचे बाळकडू थेंबा थेंबातून आजवर मातेच्या ममतेनं सर्वांना दिलंय. बालपणी शाळा बुडवून पोहायला जाण्याचा छंद इथल्या अनेकांच्या आठवणीत आहे. पोहणं झालं की काठावरच्या चिंचांच्या झाडांवर चढून चिंचा पाडणे हा एक मोठा सोहळाच असायचा. आणि बरं का मंडळी, एकाच टॉवेलमध्ये 8-8, 10-10 मित्र अंग पुसून पुन्हा बेमालूमपणे जसे काही शाळेतूनच घरी येत आहोत अशा आविर्भावात आपापल्या घरी पोचायचे. कधीतरी मात्र हे बिंग फुटायचं आणि मग काय, मायबाप भरपूर कुटायचे देखील. पण पोहण्याच्या व्यायामाने अंगी आलेल्या शक्तीमुळे सहनशक्ती देखील भरपूर वाढलेली असायची. त्यामुळे तो मार देखील सर्वजण पचवायचे. अनेक गावांमधील नद्या पूर्वी 12ही महिने वाहत्या असत. निसर्गाची झालेली हानी आणि बेभरोशाचा पाऊस, घट्ट पर्जन्यमान यामुळे अनेक नद्या आता हंगामी स्वरूपात वाहताना दिसतात. प्रवरा माईचं देखील तसंच झालंय. कोणे एकेकाळी प्रवरा बारमाही होती हे सांगितलं तर आजच्या पिढीला खरं वाटणार नाही. आजकाल परिस्थिती अशी आहे की जेव्हा भंडारदरा किंवा निळवंडे धरणातून पाण्याचं आवर्तन सोडलं जातं तेव्हाच प्रवरेच्या पात्रात पाणी बघायला मिळतं. एखाद्या पावसाळ्यात बेसुमार पाऊस झाला तर भंडारदरा, निळवंडे ही धरणं ओसंडून वाहू लागतात आणि तेव्हा मात्र प्रवरा नदी अखंड 3-4 महिने सलग वाहताना दिसते. सातत्यानं 100 दिवस वाहत राहिलेल्या प्रवरा माईची वेदमंत्रांच्या घोषात सालंकृत विधिवत पूजा करण्याची प्रथा आहे.
तो सोहळा तर डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. अथांग पात्रात कृतज्ञतापूर्वक दीप प्रवाहित केले जातात. ते दृश्य कधीही विसरता येणार नाही इतकं मनोहारी असतं. म्हणून तर सगळे म्हणतात, ही प्रवरा माई आमची दुसरी आई.